मित्रांनो, हिंदी सक्ती आणि त्रिभाषेचं जे नवं धोरण होतं त्याच्या विरोधामध्ये अनेक पक्ष एकवटले. त्याच्यामध्ये राज ठाकरेंचा मनसे असेल, शिवसेना असेल, उद्धव ठाकरेंची, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार गटाची आणि छोटे मोठे सगळे पक्ष या सर्वांच्या एकीकरणामुळे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी जनता पेटून उठली. आणि मराठी जनता ज्या वेळेला पेटून उठते त्यावेळेला काय होतं हे हिंदी सक्तीच्या या धोरणावर दिसून आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि मनसे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे एकत्र येत आहेत. आणि हे दोन ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका हातातून गेली असा समज डायरेक्ट भाजपला झाला. आणि त्यामुळे घाबरून, माझ्या मते घाबरूनच, भले दादा भुसेंना ह्यांनी पुढं करून हा डाव साधण्याचा प्रयत्न केला, पण हा डाव सक्सेसफुल झाला नाही. आणि त्यामुळे सर्वात जास्त घाबरली कोण तर शिवसेना शिंदे गटाची म्हणजे घाबरगुंडी उडाली होती. आणि त्या घाबरगुंडीमुळं हा शासन निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला. आणि मुंबई महानगरपालिकेचा जो निवडणुकीचा मुद्दा आहे ह्याला त्यांनी जिवंत ठेवलेला आहे. जर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रित येऊन हा मोर्चा निघाला असता आणि निघाल्यानंतर मराठीचा जो निर्णय आहे तो नंतर त्यांना रद्द करावा लागला असता तर लय अवघड झालं असतं. आता हा विजयी मोर्चा म्हणून ते काढणार आहेत, पण याचा काय तेवढा इम्पॅक्ट होणार नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला हे दोघं एकत्र आले तर भाजपला नक्कीच जड जाणार आहे. कारण त्यांचा भरोसा आता शिंदे गटावर राहिलेला नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय?